शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर खासदार अमर काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सध्या अशी कोणतीही परिस्थिती दिसत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। विकास कामांसाठी निधी न मिळाल्यानं व्यथा असू शकते असंही ते पुढे म्हणालेत। तसंच भाजप किंवा अन्य सत्ताधारी पक्षांना संपर्क साधलेला नाही असा दावाही त्यांनी केलेला आहे। पक्ष श्रेष्ठींनी चर्चा केल्यास आपलं मत मांडेन असं देखील अमर काळे यांनी सांगितलेलं आहे। काय सांगाल, पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला आहे की 5-6 खासदार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थ आहे, काय तुम्हाला काय वाटते? साहेबांचं स्टेटमेंट मी काल बघितलं, परंतु जेव्हा केव्हा आम्ही एकत्र येतो पक्षाचे खासदार, त्यावेळेला अशा पद्धतीची अस्वस्थता अद्यापपर्यंत तर कोणी बोलून दाखवलेली नाही आहे। आता मनामध्ये असेल तर माहीत नाही, परंतु आम्ही जेव्हा एकत्र येतो, भेटतो अधिवेशनाच्या निमित्तानं, पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा कुठल्या मिटिंगच्या निमित्तानं, अशी अस्वस्थता कोणी बोलून दाखवली नाही। मनात असेल तर माहीत नाही। अमर काळेंना सुद्धा फोन आला किंवा वगैरे काय परिस्थिती काय आहे? तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करण्यात आला सत्ताधारी पक्षाचा? कारण की राष्ट्रवादी सध्या भाजपाशी जवळीक वाढत आहे, त्यामुळे तर ह्या घड्याळीमध्ये 2:48 झालेले आहे सध्याचे। आजच्या तारखेपर्यंत तरी 2:48 जे झालेले आहे त्या तोपर्यंत तरी मला अद्यापर्यंत कोणाचा कॉल नाही, मला कोणी संपर्क केला नाही आणि माझं कोणासोबत या संदर्भामध्ये बोलणंही नाही आणि कोणी संपर्कही केलेला नाही। एकूणच राष्ट्रवादीशी आपले अमर काळे हे एकनिष्ठ राहतील व शरद पवारशी यांच्या विचाराशी ठाम जुळून राहतील? नाही, आता सर्वात पहिले ज्या काही चर्चा आता सर्व मीडियावर चालू आहे, आता याच्यामध्ये जोपर्यंत स्पष्टता येत नाही, कारण की पक्ष नेतृत्वाच्या माध्यमातून किंवा पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून या सर्व ज्या काही घडामोडी ज्या आता आम्ही ऐकतोय, या संदर्भात चर्चा नाही, आम्हाला काही बोलवलं नाही, आम्हाला काही विचारण्यात आलेलं नाही। आणि ज्या वेळेला जी चर्चा सध्या सोशल मीडियावर चालू आहे, त्या अनुषंगाने जर कुठली चर्चा जर पुढच्या काळामध्ये जर झाली तर निश्चित मी माझं वैयक्तिक मत मांडेल पक्षश्रेष्ठींसमोर। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।